नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आजचे आपले 24 तासातील काय काय अपडेट्स आहेत ते आपण सर्व आज बघणार आहे या व्हिडिओमध्ये की आपले काय काय नवीन अपडेट्स आले आणि काय काय आपल्यासाठी महत्त्वाचे. हे सर्व जे अपडेट्स आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाची गोष्ट मी पण सांगेल, पण ते शेवटी सांगेल, तर ते लक्ष देऊन ऐका. आता सर्वात आधी आपण बघू की सीईटी सेलला आपला काय अपडेट आला आहे. सीईटी सेलला 2 नवीन नोटीस आली आहे. तर ते 2 नवीन नोटीस काय आहे आणि ते महत्त्वाचे आहे का? तर हो, ते महत्त्वाचे आहे. ते आपण बघू की काय नोटीस आले आणि कशाबद्दल आहे. ज्या लोकांना हिली एरियामध्ये किंवा त्यांचं जे गाव असेल ते डोंगर एरिया जे राहतात तिथं असेल किंवा त्यांचं गाव ते हिली एरियामध्ये असेल आणि त्यांनी हिली एरिया क्लेम केला असेल, तर त्या लोकांसाठी हे रिझोल्युशन जे ते काढलं आहे गव्हर्नमेंट थ्रू. हा नोटीस आली आहे. तर त्या नोटीसमध्ये आपल्याला सरळ समजतं आहे की त्यांनी हिली एरियाचं जे क्लेम आहे ते काढायला लावलं आहे सध्या तरी. तर इथं आपल्याला ही नोटीस दिसते. या नोटीस नंबर 10 मध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे, ही 22लाच रिलीज झाली, म्हणजे कालच रिलीज झाली आणि आज 23 तारीख आहे. आज 23 तारखेला आधी इम्पॉर्टंट अपडेट काय, तर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी झालं होतं आधीच. आता तुम्हाला जर चॉईस फिलिंग करायची असेल, तुम्ही तर ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून ठेवलं असेल, तर त्या चॉईस फिलिंगसाठी तुम्ही एलिजिबल राहाल आणि आजपासून तुम्हाला ते जे काही चॉईस फिलिंग आहे ते करावं लागेल. फक्त चॉईस फिलिंग तुम्ही 1-2 दिवसात करा, लवकरात लवकर करा. कारण काय, नंतर जी ट्रॅफिकिंग होते वेबसाईटला ते आपल्याला अलाव करत नाही की आपण लवकरात लवकर चॉईस फिलिंग करू. नंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून आज उद्या परवामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल ती करून टाका. कर्नाटकचं पण एक नवीन अपडेट आलं आहे, त्यांचं फी स्ट्रक्चर आलं आहे ते पण आपण बघूया. नंतर MCCचं काय अपडेट आलं आहे ते पण आपण बघूया आणि दुसरं आपलं CET सेलचं काय अपडेट आहे ते पण आपण बघूया. आता BMS BHMS बद्दल पण खूप लोकांची शंका होती की कधी स्टार्ट होईल. तर BMS BHMS जे राऊंड्स आहे आता लगेच स्टार्ट होतील. आपण वाट बघू. AACCचा ऑलरेडी फर्स्ट राऊंड जेव्हा होईल तेव्हा आपला महाराष्ट्राचा स्टेट कोटाचा जो राऊंड आहे तो स्टार्ट होईल. सर्वात आधी आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते म्हणजे MBBSचा सेकंड राऊंड. तर MBBSचा सेकंड राऊंड कधी स्टार्ट होणार आहे, तर आता जो फर्स्ट राऊंड आहे तो ऑलरेडी झाला आणि फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आपण वाट बघतोय की आयुष काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल आणि BMSचे राऊंड्स कधी होतील. तर एकदा जर BMSचा राऊंड स्टार्ट झाला तर आपल्याला सेकंड राऊंडची वाट बघता येतील. कारण नेहमी असं होतं की महाराष्ट्र स्टेटचा पहिला MBBSचा राऊंड होतो, त्याच्यानंतर आयुष काउन्सिलिंग होते, म्हणजे BMSची नोटीस येते, आयुष काउन्सिलिंगची नोटीस येते, त्यानंतर जे आहे ते सेकंड राऊंड जो आहे तो स्टार्ट होतं MBBS BDSसाठी. तर लवकरात लवकर येईल, फक्त आपल्याला आधी BMSची वाट बघायची आहे. आता कालपर्यंत जे ते आपलं रिपोर्टिंग टाईम ऑलरेडी संपला आहे 5:30 वाजेपर्यंत. 22 तारखेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपल्याला टाईम होता की आपण रिपोर्ट करू शकतो आणि आता आपण वाट बघू शकतो. उद्या तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. ज्या लोकांना पहिल्या राऊंडमध्ये सीट भेटली नाही आहे तर त्यांनी काय करावं, काय प्लॅन यूज करावा, काय स्ट्रॅटेजी यूज करावी की त्यांनी सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन भेटेल. तर त्याची तुम्ही नक्की वाट बघा. उद्या सकाळीच तो अपडेट होईल. आता नोटीस नंबर 10 इथं काय सांगितलं त्यांनी, मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते की ज्या लोकांचं गाव म्हणजे ज्या लोकांचं गाव डोंगरावर एरियावर होतं किंवा हिली एरियावर होतं, ज्या लोकांनी हिली एरिया जो आहे तो क्लेम केला होता, ज्या मुलांनी तो अप्लाय केला होता, तर आता असं म्हणण्यात आलं आहे गव्हर्नमेंट थ्रू GR की आपल्याला हिली एरिया क्लेम करायचा आहे तर तो फक्त MBBS गव्हर्नमेंटसाठी क्लेम होईल, बाकी कोणत्याच कोर्ससाठी क्लेम होणार नाही, प्रायव्हेटसाठी क्लेम होणार नाही. तर जर तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट घ्यायचं असेल तरच तुम्ही हिली एरिया क्लेम करू शकतात. ते पण कोणते एरिया, जे एरिया ह्या लिस्टमध्ये दिलेले आहे. आता GR थ्रू जे एरिया ते अलाव करताय की तुम्ही हेच एरिया ह्याच एरियामध्ये जर असाल तरच तुम्ही ते क्लेम करू शकतात. जर तुमचं गाव जे आहे ते GRमध्ये नसेल तर तुम्ही त्या एरियामध्ये क्लेम करू शकत नाही. जर तुम्ही तुमचं गाव जर ह्या GRमध्ये नसेल तर तुम्ही हिली एरियामध्ये येणार नाही. तुम्ही जे नॉर्मल तुमचं कॅटेगरी थ्रू तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते होईल. आता फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी इथं 4 पॉईंट्स दिले, ते आपण समजून घेऊया की काय काय पॉईंट्स आहे. जर तुम्हाला वाटत असेल ना की आमचं गाव, जर तुम्हाला माहीतच नसेल की हिली एरियामध्ये येते की नाही किंवा तुम्ही डाऊटफुल असाल तर काय करा, तुमच्या इथं जे काही गव्हर्नमेंट थ्रू सर्व्हिस असेल किंवा जवळपास तुम्ही ऑफिशियल ठिकाणी जिथं जाऊ शकता आणि विचारू शकता, तिथं एकदा विचारपूस करा आणि नक्की ते कळून घ्या लवकरात लवकर. आता इथं त्यांनी काय म्हटलं आहे, If the name of the village of candidate is not in new GR, such a candidate will not be able to claim the quota. ज्या लोकांचे नावं नाही आहे, ज्या लोकांचे गावांचे नावं इथं नाही आहे न्यू GRमध्ये, त्या लोकांना हा कोटा क्लेम करता येणार नाही. ज्यांनी ऑलरेडी इश्यू केला होता हा कोटा प्रिव्हियसली, तर त्यांचा तो कॅन्सल करण्यात येईल. सच कॅन्डिडेट इफ ऑलरेडी जॉईंड हिली एरिया सीट, म्हणजे ज्या लोकांना हिली एरियाच्या क्लेम घेऊन ॲडमिशन भेटली आहे, त्यांना सीट भेटली आहे, तर ती कॅन्सल करण्यात येईल. ती त्यांना लागू होणार नाही आणि तुम्हाला पुढच्या राऊंड्सला जे तुमच्या कॅटेगरी वाईज जेव्हा जे काही आहे तुम्ही कॅटेगरीमध्ये येत आहे की नाही त्या अकॉर्डिंग तुम्हाला सीट भेटेल, हिली एरिया अकॉर्डिंग नाही भेटणार. नंतर काय म्हटलं आहे थर्ड पॉईंटमध्ये, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. इफ सच कॅन्डिडेट इज अलॉटेड नॉन हिली एरिया कोटा सीट, हिजर ॲडमिशन विल नॉट बी कॅन्सल बट हिजर क्लेम ऑफ हिली एरिया विल बी रिमूव्ड. ज्या लोकांना ॲडमिशन भेटलं आहे पण त्यांना कॅटेगरी वाईज भेटलं आहे, त्यांच्या नावासमोर हिली एरिया वाईज ॲडमिशन नाही झालं आहे, तर त्या लोकांची सीट जी ती कॅन्सल नाही होणार. पण जर तुम्ही पुढच्या राऊंड्स खेळत असणार तर तुम्हाला तुमची जी हिली एरिया ॲज अ क्लेम आहे तो रिमूव्ह करण्यात येईल. तुम्हाला फक्त कॅटेगरी वाईजच आता ॲडमिशन करावं लागेल पुढच्या सीट्समध्ये.
If any candidate who has claimed hilly area quota but not allotted any seat, such candidate should verify list. ज्या लोकांना अलॉट झाली नाही आहे लिस्ट, त्यांनी हिली एरिया सिलेक्ट केलं होतं आणि त्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही आहे, तर त्या लोकांनी ही जी लिस्ट बघा, या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुमच्या गावांचं नाव आहे की नाही ते बघा. आणि जर नसेल तर मग तुम्ही CET सेलला एक ईमेल करा काय सांगताना की आम्हाला जे आमचं हिली एरियाचं जी लिस्ट आहे किंवा जे नाव आहे क्लेम आहे ते कॅन्सल करायचं आहे, ते रिमूव्ह करायचं आहे. फक्त ही एक नोटीस तुम्हाला त्यांना टाकायची आहे. इथं तुम्ही चेक करू शकतात की तुमचं जे नाव गावांचं आहे की नाही आहे, तर इथं तुम्ही पूर्ण जे ते चेक करू शकतात. मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला हे शेअर केलं आहे. तुम्हाला काही पण शंका असेल तर तुम्ही विचारू शकतात. आता आपण बघू की MP ची काही अपडेट आली आहे का नाही. MP ची अजूनपर्यंत तरी काहीच अपडेट आली नाही आहे. त्यांचं BMS शेड्यूल जे आहे ते पण येईल थोड्याच वेळात येईल, कारण CCCचं ऑलरेडी फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आपले जे स्टेट काउन्सिलिंग आहे ते स्टार्ट होतात. आधी महाराष्ट्राचं येईल आणि लगेच MPचं पण येईल 2-3 दिवसात. तुम्ही आता फक्त जास्तीत जास्त वाट बघावी तुम्हाला लागणार नाही. जे शेड्यूल आहे ते लवकरात लवकर येईल. फक्त तुम्ही वाट बघा की आयुष काउन्सिलिंग जे आहे ते MPचं कधी येईल. आता नोटीस काय इथं MCC थ्रू एक नोटीस आली आहे. MCCचा आपण अपडेट बघू की काय अपडेट आलं आहे. तर इथं त्यांनी म्हटलं आहे की ज्या काही मुलांना अलॉट झालं नसेल सीट, तर त्या लोकांना किंवा ज्यांनी अपग्रेडेशन केलं असेल तर त्या लोकांना पण आता जे राऊंड 2 मध्ये सीट्स आहे ते इन्क्रीज करण्यात आले आहे. In order to include newly authorized MBBS seats in round 2 of UG counseling, the competent authority has decided to start the UG counseling from 29th August. आणि जी UG counseling सेकंड राऊंडची डेट आहे ती आली आहे आणि ती आहे 29 ऑगस्ट. 29 ऑगस्टपासून आपल्याला जी राऊंड 2ची काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होईल MCCची. तर तुम्हाला जर नवीन कॉलेजेस माहिती नसेल तर त्यांची लिस्ट ऑलरेडी पब्लिश झाली आहे, ते आपल्याला समजून जाईल. चॉईस फिलिंगमध्ये पण ते न्यूली ॲड होऊन जाईल. राऊंड 2 विल बी पब्लिश शॉर्टली. जे रिवाइज शेड्यूल आहे परत 29 ऑगस्टला आपल्याला माहिती आहे की जी चॉईस फिलिंग होणार आहे, पण मग पुढे काय रिपोर्टिंग टाईम वगैरे कधी होईल तर ते आपल्याला लवकरात लवकर सांगणार आहे. आता आपण बघू की कर्नाटकचं काही अपडेट आहे का. कर्नाटकचं पण अपडेट आलं आहे. कर्नाटकची एक नोटीस आली आहे. ही नोटीस तुम्हाला दिसते आणि चॉईस फिलिंग ऑलरेडी आजपासून स्टार्ट झाली आहे. तर पुढे आपण काय म्हटलं आहे ते बघूया. कॉलेज डिटेल्सबद्दल दिलं आहे आणि कर्नाटक हे एकुलतं एक असं स्टेट आहे ज्या स्टेटमध्ये जी गव्हर्नमेंट आहे ती स्वतः आपले जे फीज आहे कॉलेजेसची ती डिसाईड करते. आणि असं नाही आहे महाराष्ट्र MP सारखं की सर्व कॉलेजची फीज जी ती वेगवेगळी राहील, असं नाही आहे. इथं सर्व कॉलेजेसची भले ते टॉप कॉलेज राहो की लोएस्ट कॉलेज राहो, सर्व कॉलेजेसची फीज जी आहे ती एकासारखी आहे. त्यांची जे फी स्ट्रक्चर आहे ते पूर्ण जे कॉमन फी स्ट्रक्चर आहे सर्व कॉलेजेससाठी कॉमन आहे, तिथं डिफरन्शिएट केलं जात नाही. आता त्यांनी ही फी स्ट्रक्चर काढली आहे. तर ही फी स्ट्रक्चर मी ऑलरेडी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केली आहे की काय कशामध्ये काय राहतं. हे BMS एडेड कोटा आहे. हा BHMS बद्दल त्यांनी सांगितलं आहे. आता एडेड कोटामध्ये पण आपल्याला एक 25,000 वाली सीट दिसते जी की फक्त तिथल्या डोमेसाईलवाल्यांना अलाउड आहे. इथे 60,000 वाली पण तिथल्या डोमेसाईलवाल्यांना अलाउड आहे. 75,000 25,000 आपल्याला एक 4 लाख वाली अलाउड आहे, आपल्याला एक 2,50,000 वाली अलाउड आहे आणि एक 6 लाख वाली अलाउड आहे, जिला आपण NRI म्हणतो, याला आपण मॅनेजमेंट म्हणतो आणि याला आपण गव्हर्नमेंट थ्रू सीट अलॉटमेंट म्हणतो. तर ही जी फीज स्ट्रक्चर आहे हे आलेलं आहे BHMSची. तुम्ही बघू शकतात की तसंच काहीतरी. आणि BMSचं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं तर ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. आता खूप लोकांचं हे शंका होती की AA-CCCचं काय, कोणी ते रजिस्ट्रेशन करावं. आणि यावर्षी जास्त काही लोक रजिस्ट्रेशन करत नाही आहे. तर मला वाटतं कट ऑफ कमी जाईल. तर ज्या लोकांची क्वालिफाईंग मार्क्स असतील ना, ज्यांचे 144 प्लस असतील, त्यांनी पण प्लीज रजिस्ट्रेशन करून घ्या. नंतर पस्तावा करण्याची वेळ येणार नाही. कारण AA-CCCच्या आमच्याकडे दरवेळेस इतके काही इन्क्वायरीज येतात ना, ह्यावेळेस इतके नव्हते. कारण ऑलरेडी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे तो पण कमीच जाईल, म्हणून इतके लोक AA-CCCसाठी ट्राय करत नाही आहे. का करत नाही आहे, कारण तिथं 50,000 रुपये भरावं लागतात आणि हे नेहमीच आहे, हे यावर्षीचं नाही आहे. पहिल्या राऊंडला ना दरवेळेस जे मुलं राहतात, जे कॅन्डिडेट्स राहतात ते कमीच राहतात आणि सेकंड राऊंडपासून ते वाढतात. का, कारण त्यांना नंतर समजतं की अरे आपल्याला वाटत होतं की आपला नंबर महाराष्ट्रात लागतोय पण तो लागतच नाही आहे. फर्स्ट राऊंडला जेव्हा कट ऑफ हाय जातं ना महाराष्ट्राचं, तेव्हा मुलं डायवर्ट होतात AA-CCCकडे आणि तेव्हा जी रेंज होते ती वाढते आणि वाढत ती जास्त होते. आणि कट ऑफ म्हणूनच आपण म्हणतो की MCC आणि AA-CCC हे दोनच असे ऑल इंडिया कोटाचे वेबसाईट्स आहे जिथं पहिल्या राऊंडला जे कट ऑफ आहे ते कमी राहतं आणि नंतर ते वाढत जातं. बाकी जर तुम्ही कोणत्या पण स्टेट कोटाचं काउन्सिलिंग बघितलं तर तिथं सर्वात आधी जे फर्स्ट राऊंडला कट ऑफ आहे ते वाढलेलं राहतं, ते सर्वात जास्त राहतं आणि सेकंड राऊंडपासून ते कमी होत जातं. तर जर तुम्हाला AA-CCC किंवा MCCमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल MBBS BDS किंवा आयुष काउन्सिलिंगसाठी, तर तुम्ही पहिल्याच राऊंडला जे ते अप्लाय केलं पाहिजे. पहिल्या राऊंडला खूप चान्सेस राहतात तुम्हाला कॉलेज भेटण्याचे आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज पण भेटू शकतं. आता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की AA-CCCची काउन्सिलिंग कोणी करावं. ज्यांना क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे त्यांनी करावं आणि ज्यांना वाटत नाही की आपल्याला कुठे सीट भेटेल, त्यांना MP पण घ्यायचं नाही आहे, तर ते लोक इथं AA-CCCला काउन्सिलिंग घेऊन किंवा रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन करू शकतात. जर तुमचं बजेट 4 ते 6 लाखापर्यंत असेल तर तुम्ही नक्की काउन्सिलिंग करा, नक्की रजिस्ट्रेशन करा जर तुम्हाला ह्यावर्षी BMS करायचंच आहे तर. कारण जर तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन केलं ना तर कुठे तुम्हाला पहिल्या राऊंडला सीट भेटेल आणि हे खूप किचकट प्रोसेस राहते, आपल्याला काहीच माहिती राहत नाही. आपल्याला वाटतं की अरे सर्वात तिसऱ्या राऊंडला आपल्याला सीट भेटेल, तर AA-CCC तसं राहत नाही. पहिल्या राऊंडला आपल्याला भेटेल, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला आपल्याला नाही भेटणार.
म्हणून तुम्ही जी रजिस्ट्रेशन आहे ते करूनच घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला आमच्याकडनं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल, जर तुम्हाला सर्व डिटेल्स पाहिजे तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. हे आपल्याला नवीन अपडेट्स दिसले. MP आयुषचं अजून काहीच अपडेट आलं नाही आहे, म्हणून आपण ते नाही बघितलं आहे. कारण अजूनपर्यंत त्यांची साईट जी आहे ते पूर्ण ब्लँक आहे. फक्त 25-26 सेशन दिसतंय आणि फक्त काउन्सिलिंग शेड्यूल वगैरे दिसतंय. तिचं अजून काहीच अपडेट आलं नाही आहे. आपण ऑलरेडी कर्नाटकचं डिस्कस केलं, EEEचं डिस्कस केलं, MCC डिस्कस केलं आणि CET सेल पण डिस्कस केलं. उद्या आपल्याला नवीन अपडेट्स भेटेल. MPBSची सेकंड राऊंड्स ऑफ चॉईस फिलिंग कसं करावं ते पण भेटेल. तर तुम्ही नक्की अपडेटेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलला सर्व जे न्यू अपडेट्स आहे, सर्व नोटिसेस आहेत भेटतील. व्हॉट्सअपला जॉईन करा, ग्रुपला नक्की जॉईन करा, कारण तिथं सर्व नोटिसेस जे ते मी टाईम टू टाईम पाठवत राहते. जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली नसेल तर लवकरात लवकर पे करा, लवकरात लवकर काउन्सिलिंग घ्या, कारण आता मुलं जे ते ऑलरेडी खूप जास्त वाढले आणि आमचे खूप लिमिटेड सीट्स राहतात. धन्यवाद.